समर्थ. मनुष्याला फक्त सुख पाहिजे असते, ते त्या सुखाबरोबर त्याला दुःख नको असते. त्यास जीवन पाहिजे असते, पण मरणाचे भय मात्र नको असते. त्याला प्रेम पाहिजे, पण प्रेमाचे दुःख त्याला नको असते. त्याला ज्ञानही पाहिजे असते, पण त्या ज्ञानामध्ये त्याला आपल्या अज्ञानाचे दुःख नको असते. असे असताना जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्न तसाच नाही राहिला का? काय होईल बरं यामुळे? सर्व सुखी असा कोणी नाही, असे त्यांना शेवटी म्हणावे लागते. या सुखाच्या धडपडीसाठी मनुष्य आपले आयुष्य त्याला समजायला लागल्यापासून वेचित असतो. त्याचे हे आयुष्य कधीकधी त्याला जीवनात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे तसंच संपून जातं. पण त्याला सुख काही गवसत नाही. म्हणूनच त्याला म्हणावे लागते, सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वताएवढे. हा दुःखाचा पर्वत आयुष्यात चढून जाण्यासाठी अशा माणसाचा कोणीतरी हात धरावा लागतो आणि त्यासाठीच आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि ते सद्गुरू म्हणजे श्री स्वामी समर्थ.